हॅलो नमस्कार, मी माझ्या कोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की बुधवारी आषाढी एकादशीला घरात आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि 7 पिढ्यांचं आपलं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट करायचं आहे। त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। तर बघा, 17 जुलै 2024 वार बुधवारला आलेली आहे आषाढी एकादशी। तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामधील एकादशी तिथीला देवशयनी आषाढी एकादशी असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर हा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो। त्यामुळे आषाढी एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याशिवाय या आषाढी एकादशी तिथीला सर्व देवी देवतांचे तेज हे एकवटलेले असते असंही म्हटलं जातं। तर म्हणूनच या आषाढी एकादशी व्रताला अतिशय खूप महत्त्व असतं। त्याचबरोबर आपण जर या दिवशी हा उपवास व्रत केलं तर आपल्याला वर्षातील 24 एकादशी व्रताचं फळ देखील मिळत असतं। एवढं या आषाढी एकादशी व्रताला महत्त्व आहे। त्याचबरोबर हा दिवस खूप म्हणजे खूपच प्रभावशाली आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण ज्या काही छोट्या मोठ्या सेवा त्याचबरोबर उपाय करतो तर त्या उपायाचा निश्चितच आपल्याला फायदा होतो, फलप्राप्ती होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारची दुःख संकटे अडचणी या दूर होत असतात। तर त्यामुळेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून उपाय सांगणार आहे। उपाय अगदी प्रभावशाली आहे आणि आषाढी एकादशीला आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे। तर हे पान आणल्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य निघून जाईल आणि फक्त 24 तासामध्ये तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, कर्ज, अडचणी संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल। तर असा हा उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पण आपण दिवसभरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी केव्हाही उपाय करू शकता, पण एक सांगेन की तुम्हाला जर शक्य होत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला उपाय करण्याचा प्रयत्न करा, कारण की सकाळची वेळ ही चांगली असते आणि सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते। तर आपण जर या वेळेमध्ये कोणतीही सेवा किंवा उपाय करतो तर त्याचं आपल्याला नक्कीच फळ हे मिळत असतं। पण खरोखर जे वर्किंग आहे, आता माझी ताई असेल, दादा असेल किंवा मित्रमैत्रिणी असेल आणि त्यांना जर आता सकाळी वेळ मिळत नसेल तर त्यांनी दिवसभरामध्ये किंवा आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही उपाय केला तरीही चालेल, कारण की हा संपूर्ण दिवसच आपला शुभ आहे आषाढी एकादशीचा। तर हा उपाय आपण कोणत्याही इच्छेसाठी करू शकता। जसं की खूप दिवसापासूनची आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल तर आपण खूप मेहनत कष्ट करूनही जर आपली इच्छा ही पूर्ण होतच नसेल तर हा उपाय करून बघा, कारण भगवान श्री हरी विष्णू देवांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नक्कीच या उपायांचा अनुभव येईल। आपण जेव्हा कष्ट मेहनत घरातील प्रत्येक व्यक्ती करत असतो तेव्हा आपल्याला म्हणावी तशी आपल्याला नशिबाची साथ मिळावी, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावं, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हावी आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन जावी असं प्रत्येकांनाच वाटत असतं आणि संपूर्णपणे नष्ट होऊन जाते हा उपाय केल्यामुळे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी
सदैव अखंड स्वरूपामध्ये नांदेल यासाठी हा उपाय आवर्जून करून बघा। तर सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, पण एकादशी तिथीला तुळशीचं पान किंवा मंजिरी अजिबात तोडायची नसते आणि तोडूही नाही। तर देवांसाठी किंवा उपायांसाठी तुळशीची पानं ही दशमीच्या दिवशी तोडून ठेवायची आहे। दशमीचा दिवस म्हणजे आता जसं की मंगळवारी एकादशी आलेली आहे, तर आपल्याला मंगळवारच्या दिवशीच आपल्याला पानं तोडून ठेवायची आहे। आणि एक सांगेन, यावर अजून या तुळशीच्या पानावरती किंवा मंजिरीवरती मी तुम्हाला उपाय शेअर करणारच आहे। उपाय अगदी शिव महापुराणातील आहे आणि खूप प्रभावशाली आहे, तर ते उपाय तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे। तर एकादशीच्या दिवशी आवर्जून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही तुळशीची पानं मंजिरी तोडून ठेवा आणि एक काडी देखील, तुळशीची जी वाळलेल्या काड्या असतात तर त्या देखील तोडून ठेवा, कारण ती एकादशी अतिशय खूप महत्त्वाची आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तो उपाय मी अगोदरच्याही एकादशीला शेअर केलेला आहे आणि तो उपाय मी प्रत्येक एकादशीला मी स्वतः करत असते आणि मला त्याचा खूप छान रिझल्ट मिळत आहे। तर तुम्हीही तो उपाय करावा अशी माझी इच्छा आहे। तर त्यानंतर हे तुळशीचं पान स्वच्छ पाण्याने आपण जेव्हा तोडू, तर पान आपल्याला तोडताना जरा मोठं बघून तोडायचं आहे। तर काय करायचं, पान तोडल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे आणि सर्वात प्रथम देवासमोर धूप दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा उपाय अग्निदेवांच्या साक्षीनेच आपल्याला करायची असती, तरच ती लवकर भगवंतापर्यंत पोहोचते। तर भगवान बाळकृष्ण हे विष्णू देवांचाच एक अवतार मानला जातो। तर त्यांची मनोभावे पूजा करून आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र, पिवळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे। या दिवशी पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे। तर अशी सर्व पूजा पंचोपचार करून झाल्यावरती देवांना नमस्कार करून एका वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू आपल्याला गंगाजल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। गंगाजल नसेल तर गुलाबजल टाका, गुलाबजल नसेल तर साधं पाणी देखील तुम्ही वापरू शकता। हे आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि तुळशीच्या पानावरती आपल्याला आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल, तर ती इच्छा आपल्याला एका काडीने तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात म्हणजे 2 शब्दामध्ये म्हणजे त्या पानावरती बसेल असं या आपल्याला अगदी शॉर्ट मध्ये एका काडीने तुळशीच्या पानावरती आपली जी कोणती इच्छा असेल ती म्हणजे आपल्याला लिहायची आहे। जसं की कोणतीही म्हणजे लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, पतीची प्रगती, मुलांची प्रगती, आपली जी कुठली इच्छा असेल ती तुम्ही लिहून काढायची आहे त्या पानावरती। तर इच्छा लिहून झाल्यावरती आपल्याला एक वाटी अखंड तांदूळ घ्यायचे आहे। त्या तांदूळावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे। गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या असतील तर पाकळ्या टाका किंवा दुसरं फूल असेल तर फूल ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये 5 रुपयाचं एक नाणं आपल्याला धुवून घ्यायचं आहे पाण्याने आणि ते 5 रुपयाचं नाणं आपल्याला त्या तांदूळाच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती हे तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर फोटो समोर ही वाटी आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर काय करायचं, 16 वेळा लक्ष्मी अष्टकमचा पाठ आपल्याला करायचा आहे। लक्ष्मी अष्टकम अगदी छोटा आहे आणि आपल्या मराठी भाषेत आहे आणि अगदी सोपं आहे। 2-3 ओळीमध्येच तुम्हाला ते वाचू शकता, अगदी सोपं आहे ते। तर तुम्हाला ते 16 वेळा पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे आणि आपली सर्व इच्छा सेवा करून झाल्यावरती अगदी अंतकरणातून मनातून दोन्ही हात जोडून कळकळीने भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करा, अशी प्रार्थना करायची आहे। तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलून
दिवसभर आणि रात्रभर ते पान वाटीत तसंच ठेवायचं आहे आणि गुरुवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान झाल्यावरती तुळशी मातेची आपल्या देवांची पूजा करायची आहे आणि तुळशीला पाणी अर्पण करून हळदी कुंकू धूप दीप लावून साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर आपण देवघरामध्ये जे तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर ते लाल किंवा पिवळ्या रंगाचा आपल्याला एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. कपड्यामध्ये हे 5 रुपयाचं नाणं, तुळशीचं पान आणि त्यातील त्या तांदूळाच्या वाटीतील तांदूळाचे तुम्हाला 11 किंवा 21 दाणे, त्यातले आपल्याला अखंड दाणे घ्यायचे आहे. तांदूळाचे घेऊन त्या कपड्यामध्ये बांधायचे आहे. म्हणजेच काय तर आपल्याला त्याची एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर ही पोटली आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन परत एकदा आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ही पोटली तुळशीच्या झाडाला बांधायची आहे. तर आता ही पोटली किती दिवस बांधावी, किती दिवस ठेवावी, तर जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ती पोटली तशीच राहून द्यायची आहे. आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल किंवा झाली तेव्हा ती पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये कुठेही विसर्जित करून टाकायची आहे. आणि जेव्हा आपण दररोज तुळशी मातेची पूजा करतो त्यावेळेस आपली इच्छा बोलून प्रार्थना करायची आहे. तर उपाय खूप प्रभावशाली आहे. उपाय आवर्जून करून बघा. नक्कीच तुम्हाला 21 दिवसाच्या आत तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झालेली असेल. एवढा हा प्रभावशाली उपाय आहे. तर एकदा सांगेन की जे वाटीमधले तांदूळ उरलेले आहेत तर ते काय करायचे, थोडे आपल्या तांदूळाच्या डब्यामध्ये टाकायचे आणि काही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.